नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। लाईनअप, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी या टर्म्स एखाद्या व्यवसायामध्ये सक्सेस मिळवण्यासाठी वापरल्या जातात आणि त्या वापरण्यासाठी वेगळ्या प्रकारचं टॅलेंट आवश्यक असतं। पण हेच टॅलेंट जर चुकीच्या कामासाठी वापरलं गेलं तर त्याला म्हणतात षडयंत्र। बुद्धिबळाच्या खेळातलं प्यादं एका वेळेला एक घर जरी चालत असलं तरी आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं ताकदवान सोंगटीला उडवू शकतं आणि तेच प्यादं शत्रूच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचलं तर त्याचं रूपांतर वजिरामध्येही होऊ शकतं। इथे सुजितने श्लोकला किडनॅप करून खंडणी मागण्याऐवजी घरच्यांकडून घरातलाच मुख्य सदस्य दीपकला मारण्याची अजब डिमांड ठेवली। दीपकचा खून झाल्यानंतर त्याने श्लोकला सोडलं देखील, पण मग त्याची गर्लफ्रेंड गौरी, तिचा खून कोणी आणि का केला या षडयंत्रामध्ये अजून किती बळी जाणार होते? मी कॉल करून सांगतो। सर, यस। गाडीमधल्या सुजितच्या फोटोला श्लोकने कन्फर्म केलं, त्याने श्लोकला किडनॅप केलं होतं। सर, विशेष म्हणजे ज्या सुजितने श्लोकला किडनॅप करून दीपकला मारण्याची डिमांड ठेवली होती त्या सुजितला, इनफॅक्ट गौरीला सुद्धा श्लोकच्या घरातलं कोणीच ओळखत नाही। सर, गौरीचं लोकेशन ट्रेस झालंय। काल संध्याकाळी गौरीच्या डेबिट कार्डवरून एका मोबाईल शॉपीमधून 11,000चं ट्रान्झॅक्शन झालंय आणि सर त्या मोबाईल शॉपीचं लोकेशन आहे मुंबई अंधेरी। गुड शिंदे, एक काम करा, त्या मोबाईल शॉपमध्ये तुम्ही स्वतः जा आणि आरोपीला ट्रेस करा। येस सर। गो। इसे देखा? पुलिस, इसे देखा? नहीं साहब। इस लड़की को? हाँ साहब, ये लड़की कल आई थी। इसने एक मोबाइल और एक सिम कार्ड भी लिया वैसे। बिल दिखा। बिल एक मिनट सर। सर, ये मोबाइल का IMI नंबर। ये सिम कब एक्टिवेट होगा? सर, सिम तो कल रात को ही एक्टिवेट हो गया। उसका नंबर है? सीसीटीवी चालू है क्या? हाँ सर, CCTV चालू है। पाटील, सीसीटीवी फुटेज काय पेनड्राईव्ह मध्ये? सर, हॅलो, एक नंबर पाठवतोय, लोकेशन ट्रेस कर लवकर। हॅलो, इतका वेळ लागतो का? बरं, मिळालं लोकेशन? ओके ग्रेट, पाठव लवकर। हां, चला पटकन। सर, इथे सुजीची बॉडी पडली आहे। काय? हे बघा सर। पाटील, डोर ओपन आहे, म्हणजे फोर्सफुली कोणी आतमध्ये आलेलं नाहीये आणि त्याच्या खुणा पण पुढे दिसत नाहीये। म्हणजे याचा अर्थ आतमध्ये जो कोणी आला होता तो या दोघांच्या ओळखीचा होता। तुम्ही एक काम करा, इकडच्या लोकल पोलीस टीमला कळवा आणि पंचनामा पूर्ण करून घ्या। सर, सर, गौरीच्या नवीन मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रेस झालंय। आम्ही त्या लोकेशनवरच आहोत, पण सर गौरी आणि सुजितचा मर्डर झालाय। सर, दीपकच्या गाडीत, दीपकच्या सामानावर, इनफॅक्ट ज्या कोयत्याने दीपकचा खून झाला त्याच्यावर सुद्धा कोणाचेच फिंगरप्रिंट्स मिळाले नाहीत। आणि ज्या वेळेला दीपकचा खून झाला त्यावेळेला संगीता आणि कल्याणी या दोघेही घरी होत्या। मग राहिले मंगेश, प्रणव आणि नाना। एक काम करा,
या नानाला बोल. ओके सर. नमस्कार सर. बोलवलं तुम्ही मला? नाना, सरकारी कर्मचारी होतात तुम्ही. सरकारी कामात अडथळा आणणे हा गुन्हा आहे, हे माहित नाही तुम्हाला? पण मी काय केलं सर? श्लोकच्या किडनॅपिंगची बातमी लपवून ठेवली तुम्ही. किती महिन्याची शिक्षा होऊ शकते, कल्पना आहे का? नाही, ते माझं चुकलं. पण मी फक्त मदत करायला गेलो होतो साहेब. ओ, श्लोकच्या किडनॅपिंगची बातमी लपवून तुम्ही गुन्हेगारालाच मदत करत होतात. श्लोकच्या किडनॅपिंग आणि दीपकचं मर्डर केस यामध्ये तुमचा तर हात नाही ना? हो नाही हो साहेब. कसं आहे माहिती आहे का, दीपक हा माझा 3-4 वर्षापासूनचा मित्र. म्हणजे आमची कमी वेळातच चांगली मैत्री झाली. आम्ही एकमेकांच्या कामात सुद्धा मदत करत होतो. आता मित्र या नात्याने मी त्याची मदत करत होतो. आणि त्या श्लोकच्या प्रकरणात काही मधला मार्ग निघतोय का त्याचा प्रयत्न करत होतो. नाना, तुमचा मधला मार्ग आम्हाला चांगला माहिती. मागे सुद्धा एका सरकारी कामामध्ये असाच मधला मार्ग काढायला गेलात आणि रंगे हात पकडला गेला होता. नोकरी सुद्धा गेली होती तुमची. पण साहेब ते नाना, या केसची फाईल जोपर्यंत बंद होत नाही ना, तोपर्यंत शहर सोडून जायचं नाही. या आता. देतो सर. नायकोडी, याचे कॉल डिटेल्स पण काढा, बघा काय माहिती मिळते का. ओके सर. सर, सुजित आणि गौरीचा खून झाला ते एकाच हत्याराने झाला, त्याचेही रिपोर्ट्स. आणि सर, तिथल्या बाजूच्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये ज्यावेळी सुजित आणि गौरी त्या बंगल्यामध्ये गेले तेव्हापासून तिथे कोणीच गेलं नव्हतं. फक्त एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय गेला होता, त्याचे सीसीटीव्ही फुटेज. याचा अर्थ यांच्याकडे बंगल्याची चावी होती. हा बंगला कुणाच्या नावावर आहे? सर, त्याचे डिटेल्स येतीलच इतक्यात. आणि सर, हा पिझ्झा डिलिव्हरी बॉय आतमध्ये गेला, त्याच्यानंतर तो 7 मिनिटांनंतर बाहेर आला. आणि सर, आम्ही तपासणी केल्यावरती आम्हाला आतमध्ये पिझ्झाचा बॉक्स किंवा पिझ्झाचे तुकडे असं काही सापडलं नाही. किचनमध्ये सुद्धा राहिलेलं शिल्लक अन्न होतं आणि सिंकमध्ये 2च ताटं होती. सर, याचा अर्थ गुन्हेगार हा पिझ्झा डिलिव्हरी बॉय. सर, एक मिनिट. हॅलो. ओके ओके सर, एक शॉकिंग न्यूज आहे. सुजित आणि गौरीचा ज्या घरात मर्डर झाला ते घर दीपकच्याच नावावर आहे. काय? दीपकच्या नावावर? मला एक कळत नाही. किडनॅपर श्लोकचं किडनॅप करतो आणि दीपकला मारण्यासाठी डिमांड ठेवतो. दीपकचा मर्डर झाल्यावर तो श्लोकला सोडून देतो. त्याच दीपकच्या घरात हा किडनॅपर लपून बसतो आणि दीपकच्याच घरात त्याचा पण खून होतो. सर, मला तर वाटतं या घरातल्यांपैकीच कोणीतरी गुन्हेगार आहे. त्यांनी सुजित थ्रू श्लोकला किडनॅप केलं आणि दीपकला मारण्याची डिमांड ठेवली. पण प्रश्न हा आहे की सुजितला आणि गौरीला का मारलं? मे बी पुरावे नष्ट करण्यासाठी. एक काम करा नायकोडी, त्या गौरी आणि सुजितचे कॉल रेकॉर्ड्स पुन्हा एकदा चेक करा. तिथेच काहीतरी लीड मिळेल. आणि तो दीपक, त्याच्या घरच्यांच्या सगळ्यांचे बॅकग्राऊंड चेक करा, त्यांचे पण कॉल डिटेल्स काढा. नक्की काहीतरी माहिती मिळेल. येस सर. पाटील, गाडी काढा. सर, नाही 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 नाही. पप्पा आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत पप्पा, आपल्याला सोडून नाही जाऊ शकत. रुचा, आई, रुचा, तुम्हाला का नाही सांगितलं? बोल ना रुचा, तुम्हाला का नाही सांगितलं? अगं, तुम्हाला सांगितलं असतं ना तर कमीत कमी मी पप्पांना शेवटचं पाहिलं तरी असतं ग. किती काय झालं तरी पप्पा होते ते आपले. मम्मी गेल्यानंतर तेच सर्व काही होते आपल्यासाठी. अगं ताई, तुझी ना डिलिव्हरीची डेट जवळ आली होती आणि तुला जे कॉम्प्लिकेशन्स होते
त्यात तुला हा धक्का सहन झाला नसता म्हणून तुला कोणी सांगितलं नाही. तुला मानसिक ताण बसेल अशी कोणतीच गोष्ट तुला सांगायची नाही असं डॉक्टरांनीच आम्हाला सांगितलं होतं. सर, गौरी पळून जाण्या अगोदर गौरी सुजित व्यतिरिक्त कोणाच्या संपर्कात नव्हती. पण एक नंबर असा होता ज्याच्यावर तिचं एकदाच बोलणं झालं होतं. पण हा नंबर आता बंद येतोय. त्याचे कॉल डिटेल्स? हो सर, हे त्याची कॉल डिटेल. सर, श्लोकच्या किडनॅपिंगच्या काही दिवस अगोदरच हा नंबर ऍक्टिव्हेट झाला होता. विशेष म्हणजे सुजितच्या मुंबईच्या लोकेशनवर म्हणजे त्या बंगल्यावर सुद्धा हा नंबर ऍक्टिव्हेट होता, तो पण सुजित जिवंत असेपर्यंत. सुजितचा खून झाल्यानंतर हा नंबर स्विच ऑफ झाला. सर, हा नंबर कदाचित सुजितचा दुसरा नंबर असावा. गौरी, अरे तुला अक्कल आहे का? ह्या नंबरवर फोन का केलायस? तुला सांगितलं होतं ना या नंबरवर फोन करू नको म्हणून. कट कर पटकन. पण आपल्या चौकशीमध्ये हा नंबर कधीच सापडला नव्हता. म्हणजे या नंबरवरून फक्त एकाच नंबरशी कॉन्टॅक्ट झाला होता, बरोबर? हो सर, चौकशीनंतर कळलं की गौरी आणि सुजितच्या मर्डरच्या 3 तास अगोदर सुद्धा याच 2 नंबरचं एकमेकांशी जास्त वेळ बोलणं झालं. पण हा नंबर आता बंद येतोय सर. सर, हाच नंबर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. हा जो कोणी आहे त्याने खूप हुशारीने सर्व प्लान करून हे षडयंत्र रचलंय. हे बघा, तपास चालू आहे. लवकरच काहीतरी कळेल. आणि या कोण? तर ही दीपक दादाची मोठी मुलगी प्रेरणा. या आधी पाहिलं नाही यांना? कारण सर ती आजच आली आहे. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून तिला या बाबतीत काही सांगितलं नव्हतं. बरं, श्लोकचा किडनॅपर सुजित आणि त्याची मैत्रीण गौरी या दोघांचा मुंबईमध्ये खून झालाय. आणि ज्या फ्लॅटमध्ये खून झालाय तो फ्लॅट दीपकच्या मालकीचा आहे. हो, कसं शक्य आहे? का का शक्य नाही? कारण सर आमच्यापैकी कोणाचीही कुठलीही प्रॉपर्टी मुंबईत असती तर ते घरात सर्वांना माहिती असतं. काय? बरं, दीपकचा फोन 2 दिवस बंद का होता? कुठे गेला होता तो? माहिती नाही सर. रुचा, प्रेरणा, मुंबईमध्ये अंधेरीमध्ये एक घर विकत घेतलंय. त्या डुप्लिकेट किल्ले आहेत. तुम्हाला दोघींना माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगतोय आणि तुमच्याकडे देतोय. हे धर, हे घे. याबद्दल घरात मी कुणालाही सांगितलेलं नाहीये कारण मला त्याची गरज वाटत नाहीये आणि तुम्ही देखील कुणालाही काहीही सांगणार नाही आहात. कोण असेल याच्या मागे? त्या गौरी आणि सुजलला मुंबईच्या घराची चावी कोणी दिली? पप्पांनी दिली की ताईने? नाही, ताई नाही. ताईचं लग्न होऊन तर 2 वर्ष झाले. मग पप्पांची चावी कुठे? काका, पप्पांनी तुम्हाला कधी मुंबईच्या घराबद्दल सांगितलं होतं का? नाही, दादानी कुठलीच गोष्ट मला कधी विचारून किंवा सांगून केली नाही. सर, एक मोठी लीड मिळाली. ज्या वेळेला दीपकचा खून झाला त्यावेळेला फॅमिलीतली एक व्यक्ती दीपकच्या लास्ट लोकेशनला होती. कोण होती ती? सर, एक्सक्यूज मी सर. हॅलो, PS नायकोडी बोलतो. हां, ओके. हो, सर सुद्धा आहेत. प्रकरण हातात आलं म्हणता निसटलं होतं. पोलिसांना किडनॅपर तर मिळाला होता, पण त्याचाही खून झाला होता. ज्यानं सगळा खेळ रचला असं वाटत होतं
तोच या खेळातला एक मोहरा निघाला. पोलिसांना अजून एखादा बळी जाण्याआधी आरोपीपर्यंत पोहोचायचंच होतं. पण या प्रकरणामध्ये अजून नवनवीन पैलू समोर येत होते. त्यातलाच रुचानं समोर आणलेला हा नवीन पैलू. सर, पप्पांचा खून प्रणव काकानेच केलाय. का तुला असं का वाटतंय? आज मी प्रणव काकाला मुंबईच्या घराबद्दल विचारायला गेले होते. तेव्हा त्याच्या रूम मधून बाहेर येताना मला ही फाईल सापडली. काय आहे या फाईलमध्ये? ही पप्पांची फाईल आहे. कसली तरी सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टची आहे. घरातून निघताना पप्पा ही फाईल त्यांच्या सोबत घेऊन गेले होते. जर पप्पा ही फाईल त्यांच्या सोबत घेऊन गेले होते तर ही फाईल प्रणव काकाकडे कशी? पण तू त्यांना मुंबईच्या घराबद्दल विचारायला का गेली होतीस? सर, मुंबईच्या घराची एक चावी जी पप्पांची होती ती मिसिंग आहे. याचा अर्थ दीपकचं मुंबईला घर आहे ही गोष्ट तुला माहिती होती. आधी का नाही सांगितलंस? सर, पप्पांनी मला आणि ताईला एक एक डुप्लिकेट चावी दिली होती आणि कोणाला सांगायचं नाही असंही सांगितलं होतं. पण आता पप्पांचीच एक चावी मिसिंग आहे. बरं, दीपक कुठे गेला होता आणि त्याचा फोन बंद का होता? सर, पप्पांचं ना 3-4 वर्षापासून एका राधा नावाच्या बाईसोबत संबंध होते. दर महिन्याच्या 28 तारखेला ते तिलाच भेटायला जायचे आणि मग 3-4 दिवस फोन बंद. आणि त्या दिवशी ते तिलाच भेटायला गेले होते आणि ही फाईल त्यांच्या सोबत होती. जर दीपक 3-4 वर्ष सतत त्या राधाकडे जातोय तर त्या दिवशी नेमकं असं काय घडलं? तो लवकर परत आ. बोल, दीपकचा खून का केलास? नाही साहेब, मी नाही दीपकचा खून केला. प्रणाव, दीपकचा खून ज्या लोकेशनला झाला तुझ्या मोबाईलचं लोकेशन तेच होतं. कसं काय करत होतास तिथे? आता बोल. सांगतो साहेब, सगळं काही सांगतो साहेब. बोल. त्या दिवशी मी प्रणव, तू इथं काय करतोस? मी तुलाच भेटायला येत होतो. मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं की इथे कुणीही आलेलं मला आवडत नाही, तरी तू हिंमत केलीस. हे बघ, तू तुझ्या पर्सनल आयुष्यात काय करतोस याच्याशी मला काही एक घेणं देणं नाहीये. मी इथं कंपनीच्या कामासाठी तुला भेटायला येत होतो. इतके दिवस तू तुझी मनमानी केलीस, पण आता नाही. तुला कंपनीच्या सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट त्या राधाच्या भावाला द्यायचं आहे. पण लक्षात ठेव, मी हे होऊ देणार नाही. ती फाईल कुठं आहे? 1 मिनिट, ती फाईल तुला मिळणार नाही. मी कुणालाही ते देत नाहीये. तू प्रणव, प्रणव माझा ऐक. प्रणव माझा ऐक. प्रणव माझा ऐक. तू फाईल मी ती फाईल मला दे. प्रणव मला फाईल दे. प्रणव ऐक, मला विश्वास ठेव माझ्यावरती. मी ते कॉन्ट्रॅक्ट कुणालाही दिलेलं नाहीये. प्रणव. आणि मग मी तिथून निघून आलो साहेब. आम्ही तुझ्या गोष्टींवरती विश्वास ठेवला, तुला सोडला. अरे आम्ही काय तुला इथे कथा सांगायला बोलवलंय? आता बोलतोस खरं का घेऊ रिमांड मध्ये? नाही साहेब, मी बुडावर फटके पडले ना की बोलशील पोपटावर का? नाही साहेब, नाही. मी जे काही सांगितलं ते सगळं खरं होतं साहेब, सगळं खरं होतं. अहो साहेब, आमच्यात वाद होते, पण एखाद्याचा खून करावा इतके काही वाद नव्हते साहेब, इतके वाद नव्हते. हे खरं होतं तर आधी का नाही बोललास? बोल. कारण साहेब, मी जिथं दादाला शेवटचं भेटलो होतो तिथंच त्याचा खून झाला होता साहेब. साहेब, मी खूप घाबरलो होतो साहेब, खूप घाबरलो होतो. सगळा संशय माझ्यावर येणार म्हणून मी काही बोललो नाही साहेब, म्हणून मी गप्प बसलो साहेब. सर, ही राधा आडकर, दीपकची गर्लफ्रेंड. ही राधा आडकर आणि नाना हे दोघं देखील एकमेकांच्या रेग्युलर टच मध्ये होते. श्लोकचं किडनॅपिंग झालं आणि दीपकचा फोन स्विच ऑफ होता त्यावेळेला सुद्धा या नानाचं आणि राधाचं 2-3 वेळा बोलणं झालंय. सर, ज्यावेळेला दीपकचे कॉल डिटेल्स काढले त्यावेळेला ह्या राधाचं आणि नानांचं गणित समोर आलं. चला मग आता ही राधाच हे कोडं सोडू. नाही कोणी, तुम्ही दोघे मागून जा. साहेब,
साहेब ऐका साहेब मी काय म्हणतो ऐका येऊन झाला या नाम्या साहेब राधाला मी आधीपासूनच ओळखत होतो. मीच तिची ओळख दीपकशी करून दिली होती. कशासाठी? साहेब आम्ही दोघं मिळून मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनला घोळ्यात घेत होतो आणि त्यांना लुटायचो. आमचा धंदाच हा होता. दीपकला पण आम्ही खूप लुटला, पण काय माहित नाही तिला काय झालं. तिचं दीपक विषयीचं मतच बदललं. ती तिच्या प्रेमात पडली आणि आता तर लग्न करायचं म्हणत होती. त्याच्यामुळे माझा प्लॅन फसणार होता. म्हणून साहेब मी तिला ब्लॅकमेल करत होतो की मला 15 लाख रुपये दे आणि ही डील कॅन्सल कर. एकदा सांगितलं ना तुला 15 लाख रुपये, 15 लाख दे आणि डील कॅन्सल कर. आणि तिने पैसे दिले नाहीत म्हणून तिला मारण्याचा प्लॅन केला. नाही सर, तिने मला धमकी दिली होती की सांगितलेलं काम नीट केलं असतं तर आज हा दिवस बघायची वेळ नसती आली. सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती ती आणि तू कापायला निघालीस ना म्हणून हे असं झालंय. नाना, माझ्या संसाराचं स्वप्न तू धुळीला मिळवलंस. त्या दिवशी तू फोन केला नसता आणि आपलं बोलणं दीपकने ऐकलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. आता मी बघते तू कसा सुखाने जगतोस ते. मी पोलिसांना तू केलेल्या सगळ्या फ्रॉड बद्दल सांगेन आणि दीपकला मारलं हेही सांगेन. मग बस जेलची हवा खात. जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत सडू द्यायला येते. साहेब साहेब काय रे नाना, लोकेशन ट्रेस करायला सांगतो मला? हा राधा मॅडम, तुमची आणि नानाची बंटी बबली स्टोरी कळली आहे मला. आता फक्त इतकंच सांगा, तुमच्यासोबत 3-4 दिवस घालवणारा दीपक असा अचानक 2 दिवसात परत का गेला? राधा, मला तुला काही सांगायचंय. राधा, मी मुंबईला शिफ्ट व्हायचा प्लॅन करतोय. माझा नवीन बिझनेस पण तिथेच सुरू करणार आहे मी. पण मी एकटा जाणार नाहीये, तुला बरोबर घेऊन जाणार आहे. माझ्याशी लग्न करशील राधा? दीपक, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल. एक मिनिट. नाना, तुला काय करायचंय ते कर. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये, कळलं? तुला दीपकला सांगायचंय ना की मी त्याला पैशांसाठी फसवते? सांग, मला काही फरक पडत नाही. ऐक दीपक, माझं ऐकून. तुझ्यावर आणि त्या नानावर विश्वास ठेवून ना मी खूप मोठी चूक केली आहे. दीपक, माझं ऐकून तरी घे. ऐक तरी मी काय म्हणते. तुझी मला काही बोलायचं नाही. बाजूला हो. काय करतोय दीपक? ऐकून तरी घे माझं. दीपक थांब. दीपक ऐक तरी. दीपक. मॅडम, तुमच्याकडून निघाल्यावरच दीपकचा खून झाला. काय वाटतं तुम्हाला, कोणी केला असेल खून? मला खरंच माहित नाहीये सर. आजी, मी जरा मार्केटला जाऊन येते. बाळाचं डायपर पावडर सगळं संपलंय. तासाभरात परत येते. चालेल, सावकाशी. ओ हो. आले हा? आले सोनू. कुठे गेली आहे?
झोपला का आजी? काय ग, सामान आणायला गेली होतीस ना? कुठे पावडर डायपर? आजी ते काय ना, ज्या ब्रँडचं मला हवं होतं ना, तो ब्रँड तिथे अवेलेबलच नव्हता, म्हणून विचार केला की उद्या आणेन. मी जरा फ्रेश होऊन येते. सर, जेव्हा दीपकच्या बाबतीत आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कळलं की दीपकचं फारसं कोणाशी पटत नव्हतं. इनफॅक्ट त्याच्या मुलीबरोबर पण त्याचं बिनसलं होतं. कोण? ऋचा? नाही सर, प्रेरणा. ज्यावेळी प्रेरणाचं लग्न झालं त्यावेळेला पाठवणीच्या वेळी सुद्धा प्रेरणा दीपकशी बोलली नव्हती. याचं उत्तर प्रेरणाच आपल्याला देऊ शकतो. प्रेरणा, आम्हाला सांगा, तुमच्यामध्ये आणि तुमच्या वडिलांमध्ये असं काय घडलं होतं की तुम्ही एकमेकांशी बोलत नव्हता? सर, माझं आणि रुच्याचं आमच्या मम्मीवर खूप प्रेम होतं. तिच्या जागी आम्ही दुसरं कोणालाच इमॅजिन करू शकत नाही. पण माझे पप्पा, त्यांना त्या राधासोबत लग्न करायचं होतं. ते मला मान्य नव्हतं, म्हणून आम्ही बोलत नव्हतो. अजून काही कारण? नाही सर. ठीक आहे, या तुम्ही. असं असेल तर रुचाने पण दीपकशी बोलणं सोडलं पाहिजे. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. नाही कोणी हिची पण हिस्ट्री काढावी. ओके सर. खूप काही दडलं होतं या हिस्ट्रीमध्ये. प्रेरणाच्या लग्नाच्या वेळेला, पाठवणीच्या वेळेस ती आपल्या वडिलांची साधं बोलणी सुद्धा नव्हती. हा एक क्लू पोलिसांच्या तपासाची दिशा बदलून गेला. असं म्हणतात, आपल्या रोजच्या जगण्यामध्ये इतिहासाचा प्रभाव जाणवतोच. याच नाजूक धाग्याला पकडून पोलिसांनी पुढे जायचं ठरवलं आणि त्यांच्या हाती जे काही लागलं ते या खेळाचा अंत करणारं होतं. असं काय होतं हिस्ट्रीमध्ये? आजी चहा. आजी, ही चावी तुझ्याकडे कशी? अगं, दीपकनेच दिली होती माझ्याकडे ठेवायला. मुंबईच्या घराची पप्पांची चावी आजीकडे, माझी माझ्याकडे. मग ताईची चावी? काय बोलले पोलीस? विचारत होते की तुम्ही पप्पांशी का नव्हते बोलत. मग तू काय सांगितलंस? मी त्यांना सांगितलं की पप्पांना राधाशी लग्न करायचं होतं आणि ते आम्हाला मान्य नव्हतं. तू खोटं का सांगितलंस? तुला चांगलंच माहितीये तू पप्पांसोबत का बोलत नव्हतीस ते. अरे दीपक, काय झालं काय? आई, तू एक अक्षरही बोलू नकोस. पप्पा पप्पा पप्पा, सॉरी पप्पा. पप्पा पप्पा, काय झालं? माझ्या बिझनेस पार्टनरच्या मुलाशी तू लग्न फिक्स केलंय मी. तुला त्याच्याशीच लग्न करावं लागेल, कळलं? पण पप्पा, माझं प्रेम. ही गोष्ट या खोलीच्या बाहेर जाता कामा नये, कळलं? पप्पा, मी आयुष्यात तुमच्याशी कधी बोलणार नाही. पार तुम्ही मेले तरीही. ताई, तू अजून विसरली नाहीयेस ना त्याला? अगं, पण तो कधीचाच विसरलाय तुला. नाही रुचा, मी तर विसरले ग त्याला, पण तो विसरला मला. आई, काय बोलतेस तू? ताई, मुंबईच्या घराची पप्पांची चावी आजीकडे, माझी माझ्याकडे. तुझी कुठे? तू तर नाही ना पप्पांचा?
हॅलो. बरं ठीक आहे, तुम्ही त्याचा ऍड्रेस काढून ठेवा, आम्ही पोहोचतोच. सर, श्लोकला त्याच्या आजीने जी चेन गिफ्ट केली होती ती मिळाली. बहुतेक आपण त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचलोय. गुड, व्हेरी गुड नायकोडी. ताबडतोब पकडा त्याला. ओके सर. अरे हा, ती चेन तुझ्याकडे कशी आली होती? हा, श्लोकला किडनॅप तूच केलं होतं ना? नाही साहेब, नाही. हा, आपण कोणाला किडनॅप नाही केला साहेब. आपण फक्त पाकिट मारला आणि ती चेन त्या पाकिटात होती साहेब. पाकिट कुठे ते? चला, आता सगळं काही सांग. सर, मी सांगते पप्पांना कोणी मारलं. काय झालं? ऐक ना, पप्पांनी जर तुला विचारलं ना की मी कुठे, तर त्यांना सांग की मी सीमाच्या घरी अभ्यासाला गेले. आज रात्री तिथेच अभ्यास करणार आहे, उद्या येईल परत. तू खोटं बोलतेस. प्लीज 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 एकदा मॅनेज कर ना, उद्या लवकर येईल पक्का. ठीक आहे. माझी लाडाची बहीण. ऋषभ, प्रेरणा आली नाही का अजून? ती सीमाकडे गेली, उद्या येईल. तिची परीक्षा जवळ आली आहे ना. ठीक आहे, मी मुंबईला चाललोय, माझी महत्वाची मीटिंग आहे. उद्या परत येईन. काळजी घे. आणि नंतर पप्पा घरी आले ते ताईला घेऊनच, आणि नंतर त्यांनी तिचं लग्न ठरवलं. सर, त्या दिवशी मी मुंबईच्या घरी होते माझ्या बॉयफ्रेंड सोबत. पप्पांनी आम्हाला एकत्र पकडलं आणि ते मला घेऊन घरी आले, पण घराची चावी ती माझ्या बॉयफ्रेंडकडेच राहिली. तसं तर आम्ही गुन्हेगाराला शोधलंच आहे, पण तुमच्या तोंडून नाव ऐकायचं. बोला. जगदीश. का मारलंस दीपकला? अहो, मी नाही मारलं. मी का मारेन त्यांना? आठवलं? सांग, का मारलं, कसं मारलं, सांग. सगळं काही प्लॅनिंग प्रमाणे चाललं होतं. या सुजितने चोरलेल्या चैनने घोळ केला, नाहीतर मी तुमच्या हाती कधीच लागलो नसतो. कान देऊन ऐक. कायद्याला ना प्रत्येक गुन्हेगार कमजोर समजतो. तू पण तीच चूक केलीस. तुझ्यापर्यंत आम्ही कधीच पोचलो. प्रेरणा आणि दीपक मध्ये जे वाद होते ना, तेव्हाच कळलं होतं आम्हाला. आणि प्रेरणाने ठेवलेलं गुलाब जेव्हा तू उचललंस ना, तेव्हा खात्रीच पटली. पण काय ना, कोर्टात गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावा लागतो. तो आम्हाला आत्ता मिळाला इतकंच. आता सगळ्यांना पटपट बोल. कळलं ना? आता खैर नाही तुझी. सांगतो, माझा आणि प्रेरणाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आम्ही भावी आयुष्याची खूप स्वप्न रंगवली होती.
पण ती दीपकमुळे पूर्ण होऊ शकली नाही. एके दिवशी त्याने आम्हाला एकत्र अंधेरीच्या घरी पकडलं आणि एका महिन्याच्या आत तिचं लग्न लावून दिलं. मी लग्नाआधी त्याला भेटलो सुद्धा संधी मागण्यासाठी. गयावया केला पण त्याने एक काही ऐकलं नाही माझं. शेवटी प्रेरणा माझी नाही होऊ शकली. मला याचाच बदला घ्यायचा होता. मग सुजित पिक्चर मध्ये कसा आला? एक दिवस दारूच्या नशेत हताश झालेला सुजित मला भेटला. त्याला पैशांची गरज होती. त्याची मजबुरी मी ओळखली आणि किडनॅपिंगचा प्लॅन बनवला. तुमचा श्लोक किडनॅप झालाय. किडनॅपिंगच्या प्लॅनमध्ये तो अडकला जाणार नाही याची खबरदारी घेतली आणि तिकडे दीपकवर पाळत ठेवून त्याला संपवलं. आणि म्हणून तू सुजित आणि गौरीला मारलंस? सुजितला मारण्याचा प्लॅन माझा कधीच नव्हता, पण तो फट्टू निघाला ना. त्याला वाटलं दीपक प्रकरण त्याच्या अंगाशी ये. त्या दिवशी फोन करून विचारतोय, हे दीपकला कोणी मारलं? तूच मारलं ना? पण हे तर प्लॅन मध्ये नव्हतं. पण हे सगळं माझ्या अंगाशी येणार कारण का श्लोकला किडनॅप करून दीपकला मारण्याची धमकी मी दिली. पोलिसांनी मला विचारलं तर याच्यामध्ये मीच अडकणार ना. पण ते मला जे काही विचारते ना त्यांना मी सगळं काही खरं सांगून टाकेल. फट्टू कुठला. म्हणून तू दोघांनाही मारलंस? काय करणार साहेब, मारावं लागलं. वेळीच योग्य पावलं उचलली असती तर आज सुजित, गौरी आणि दीपक आपल्याला जिवंत मिळाले असते. सुजितनं जे केलं ते स्वार्थापोटी केलं आणि त्याचा स्वार्थ होता गौरी बरोबर संसार थाटण्याचा. त्याला त्याचं आयुष्य सुखी करायचं होतं. आणि जगदीशने जे काही केलं ते ईर्ष्या आणि द्वेष या भावनेतून केलं. जगदीश कदाचित प्रेरणासाठी योग्यही ठरला असता, पण दीपकनं त्याला एक संधी द्यायला हवी होती का? आणि संधी नाही मिळाली तर आपलं आयुष्य तिथेच थांबतं का? जगदीशने उचललेलं पाऊल योग्य होतं का? या सगळ्याचा आपण जर माणूस म्हणून विचार केला तर आपल्या मनात कोणाही बद्दल द्वेष निर्माण होणार नाही आणि पर्यायानं कोणाचाही जीव जाणार नाही. अशा परिस्थितीमध्ये संयम राखणं हाच एकमेव रामबाण उपाय ठरू शकतो. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन केससह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.